विठ्ठल चला विठ्ठल 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 टाळ टाळ विठ्ठल संकल्प विकल्प नभे भिन्न तेणे पावे हरिचरण मना दृढ करुणी साचा विठ्ठल विठ्ठल वदेवाचा नामे जीवीचा जिव्हाळा नामे जीवीचा जिव्हाळा भानुदास जीवन कळा प्रस्तुत आजच्या प्रसंगामध्ये भानुदास महाराजांचा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल 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 विशाळ पावन वदवी तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणून कीव भाकितसे तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वय भानुजो भानु आराधिला तयाचे कुळी दीपकु दिव्य झाला हरी भक्ती लागोनी तारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विद्य त्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण 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 एकनाथ पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला शरण शरण पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला
वैष्णववीर संत श्रेष्ठ भानुदास महाराजांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या खडांगळी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं नागपंचमीच्या निमित्तानं सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 150वं वर्ष आहे. म्हणजे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष असं आपण म्हणू शकतो. तब्बल 150 वर्ष या कार्यक्रमाला झालेली आहेत आणि हे वर्ष सुरू असताना आज 3ऱ्या दिवसाची सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. जेव्हा कीर्तनाला सुरुवात झाली तेव्हा मला असं वाटलं की न जाणो यदा कदाचित नारद महर्षींचं भजन समोर सुरू असलं असतं तर त्यांना देखील या 2 इंद्रांकडे बघून हेवा वाटला असता, या प्रल्हाद आणि उद्धवांकडे बघून हेवा वाटला असता की मला असे साथीदार का मिळाले नाहीत. अतिशय सुंदर पद्धतीनं ज्याला आपण अशा पद्धतीचा ऐतिहासिक महोत्सव म्हणतो ते बंद केलं तरी चालेल. अशा पद्धतीचा ऐतिहासिक महोत्सव आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचा महोत्सव सुरू असताना ज्या काही अलिखित गोष्टी असतात, वातावरण कसं असावं, साथीदार कसे असावेत, तर एकच उत्तर आहे, असं असावं आणि असे असावेत. विठ्ठल विठ्ठल. नाशिक हे शहर, हा जिल्हा, हा गेल्या अनेक वर्षांपासून परमार्थामध्ये प्रगतीपथावर आहे. माझ्या पाहण्यामध्ये नाशिक आणि नगर या 2 जिल्ह्यांमध्ये सर्वात जुने सप्ताह आपल्याला पाहायला मिळतात. याचं कारण आपले जे पूर्वज आहेत, आपले जे पूर्वसूर्य आहेत, ते इतरांपेक्षा लवकर जाणते झाले की अशा पद्धतीच्या सामूहिक परमार्थानं सकलांचं कल्याण आहे. आणि हे आपल्यासाठी एक प्रसाद म्हणून त्यांनी हा अशा पद्धतीचा महोत्सव दिलेला आहे. अखंड हरिनाम सप्ताह सगळीकडे होत असतात, परंतु आपल्या सर्वांची उत्सुकता, चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि आपल्याला ऐकण्याची असणारी ऐकण्याचं असणारे जे गांभीर्य आहे ते सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती दिसतंय. काल हरिभक्तीपरायण विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी मला सांगितलं, अतिशय सुंदर वातावरण आहे, सगळेजण चांगले आहेत, म्हणजे श्रोतेसुद्धा चांगले आहेत आणि सर्व साथीदार देखील चांगले आहेत. आणि म्हणून या कार्यक्रमाच्यासाठी विकासजी वेलुकर महाराजांनी मला आपणा सर्वांच्या वतीनं आमंत्रित केलं आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ त्या निमित्तानं झालेला आहे. एक मध्यंतरीचा काळ असा होता की वारकरी संप्रदायामध्ये गायक वादकांची कमतरता होती, परंतु हल्लीची जी ही युवा पिढी आहे, मग ती गायकांची असो किंवा वादकांची असो, यांनी ही जुनी उणीव भरूनच काढली असं नाही, तर पुढे वर्षानुवर्ष अशी कमीच पडणार नाही असं अस्तित्व स्वतःचं निर्माण केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. विकासजी असतील किंवा आमचे चंदू महाराज पांचाळ असतील, अतिशय सुंदर त्यांचं वादन आहे. ज्यांच्या मुखातून आपण चाली ऐकल्या, वारकरी संप्रदायातले अगदी सालस आवाज असणारं, खरं सालस स्वभाव असतो बरं का, पण सालस आवाज असणारे आमचे महेशजी भगुरे महाराज, यांना पण आपण दररोज श्रवण करत आहात. हरिभक्तीपरायण आमचे मते महाराज आहेत, ते सुद्धा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी जिथे जिथे सेवा असते तिथे तिथे महाराजांची सेवा असतेच. आणि ही छोटी बालगोपाल मंडळी असते आणि आपण सर्व श्रोतृवृंद नागपंचमीच्या निमित्तानं आपण हा उत्सव साजरा करतो. आपल्या परंपरेमध्ये फक्त देवाचीच पूजा करावी अशा पद्धतीचा काही आग्रह नाही, तर आम्हाला ज्या ठिकाणी आदरबुद्धी होते त्या ठिकाणी आम्ही आमची श्रद्धा व्यक्त करतो. आम्हाला जी गोष्ट करायची आहे ती आम्ही करतो, याला आमचं शास्त्र आम्हाला अनुमोदन देतं. आमची श्रद्धा एखाद्या दगडावर असेल तर आम्ही त्या दगडाला देव मानलं तर
आमचं शास्त्र म्हणतं ठीक आहे, करा पूजा, पण श्रद्धेनं करा. स्तोम माजवू नका, अंधविश्वास ठेवू नका, पण श्रद्धेनं जर का त्या दगडाला जरी आपण पूजलात तरी सुद्धा तो आपल्याला उपकारकच ठरणार आहे. अशा पद्धतीची भूमिका ही कायमच आपल्या शास्त्रानं आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर आपले डेज एकमेकांच्या भावनेवर ते अवलंबून नाही आहेत. आपले सण, आपले उत्सव हे काही ना काहीतरी परंपरेनं निर्माण झालेले आहेत. मला वाटलं मी हा दिवस सुरू करावा म्हणून सुरू करावा असा विचार त्याच्या पाठीमागे नाही आहे. आणि म्हणून नागपंचमीच्या निमित्तानं खरं तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये रामनवमी ते हनुमान जयंती, महाशिवरात्री, गोकुळाष्टमी, दत्त जयंती आदीचे उत्सव साजरे होतात. परंतु आपल्या गावामध्ये माहिती नाही काय कारण असेल, पण नागपंचमीचा उत्सव साजरा होतो. नागदेवतेची पूजा आपण करतो. खरं तर नाग आणि साप या दोघांनाही आपण एकाच अर्थाने बघतो, परंतु यांची उत्पत्ती ही वेगवेगळ्या ठिकाणी झालेली आहे. साधारणपणे जरी आपण या दोन्हीही प्रजातींना एकमेकांची भावकी समजत असलो तरी ती बाह्यदृष्टीने आहे, परंतु यांचा दूरदूरपर्यंत तसा काही संबंध नाही आहे. जाता जाता सांगतो, नाग साप ह्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्या, ज्याची आपण उपासना करतो, ज्याच्या संबंधानं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, काहीतरी माहिती असावी म्हणून आपल्याला सांगतो. साधारणत सगळ्या प्राण्यांना एक जीभ असते, परंतु सापाला 2 जिभा असतात आणि नागालाही 2 जिभा असतात. जेव्हा नाग आपला फणा काढतो आणि आपली जीभ बाहेर काढतो, तेव्हा ती बाहेर काढत असताना तो 2-2 जिभा बाहेर काढतो. त्याचंही काहीतरी शास्त्रीय कारण आहे, त्याचा काहीतरी इतिहास आहे. आणि सापाच्या मुखातून निघणाऱ्या ज्या 2 जिभा आहेत त्याचंही काहीतरी कारण आहे, त्याचाही काहीतरी इतिहास आहे. जाता जाता सांगतो, आपल्याला माहिती असावं म्हणून सांगतो. सापाला 2 जिभा का झाल्या? तर झालं असं, भगवान सूर्यनारायणाचे जे घोडे आहेत त्या घोड्यांची चर्चा सुरू झाली आणि तिथून पुढे काही घटना घडल्या. कश्यप ऋषींना अनेक पत्न्या, आणि त्या अनेक पत्न्यांपैकी 2 पत्न्या विनता आणि कद्रू या एकमेकांना सवती मत्सर करायच्या. सहज गप्पा मारता मारता त्या दोघींमध्ये अशी चर्चा रंगली की सूर्यनारायणाचे जे घोडे आहेत ते कोणत्या रंगाचे आहेत? तेव्हा तिने असं, विनतानं असं सांगितलं, पांढऱ्या रंगाची घोडी आहेत. तिनं सांगितलं नाही, निळ्या रंगाची घोडी. कद्रूनं सांगितलं निळ्या रंगाची घोडी आहेत. त्या दोघींमध्ये वाद सुरू झाला. आता विनतेला हे माहिती असण्याचं कारण असं की विनतेला 2 मुलं, एक अरुण आणि दुसरा गरुड. अरुण हा सूर्यनारायणाचा सारथी. आता इथे थोडासा विज्ञानवाद आपल्याला आडवा येतो. साधारणतः आमच्या लहानपणी अशी गोष्ट असायची की जे विदेशी शास्त्रज्ञ होते ते म्हणायचे तुमचं शास्त्र खोटं आहे, थोतांड आहे. तुमच्या शास्त्रामध्ये सूर्य उगवतो आणि मावळतो, तो चालतो अशी संकल्पना आहे, परंतु सूर्य स्थिर आहे आणि त्याच्याभोवती पृथ्वी फिरते. हा इतिहास आपल्याला सर्वांना, हा भूगोल आपल्याला सर्वांना शिकवल्या गेलेला आहे. त्यावेळी ते बरोबरही होतं. कदाचित आपल्या लोकांना बरोबर वाटत होतं की हा काय प्रकार आहे, परंतु आता ते सिद्ध झालेलं आहे की पृथ्वी तर सूर्याभोवती फिरतेच, पण सूर्य सुद्धा सूर्यमंडलामध्ये चक्कर मारत असतो. हा आत्ता लागलेला शोध आहे. आपलं शास्त्र खोटं नाही. सूर्य फिरतो हे सत्य आहे. सूर्याचे घोडे जे आहेत ते 7 घोडे हे पांढऱ्या रंगाचे आहेत असं म्हटल्याच्या नंतर दोघींमध्ये वाद सुरू झाला. अरुण हा सूर्याचा सारथी आणि त्यानं कधीतरी सांगितलं असणार म्हणून विनतेला माहिती आहे. कद्रूनं असं सांगितलं, जर निळे घोडे असतील तर तुला माझ्याकडे अजन्म पाणी भरावं लागेल. विनतेला माहिती होतं पांढरे घोडे आहेत. तिने सांगितलं मान्य आहे, पण जर पांढरे घोडे असतील तर तुला माझ्याकडे पाणी भरावं लागेल. मान्य आहे म्हटलं. कद्रू आपल्या मुलांकडे आली. या कद्रूची मुलं म्हणजे साप. लक्षात घ्या, या कद्रूची मुलं म्हणजे साप. त्या कद्रूनं आपल्या मुलांना सांगितलं की मी अशा अशा पद्धतीची पैज लावलेली आहे. त्या सर्पाने डोक्याला हात लावला आणि त्याने सांगितलं हे कशासाठी तू केलं? आम्हाला विचारलं असतंस तर बरं झालं असतं. तेव्हा तिनं सांगितलं आता मी बोललेली आहे, आता जर का त्या घोड्यांचा रंग निळा झाला नाही तर तुम्हाला सगळ्यांना शाप दे. नाग घाबरले.
उडत 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 सूर्यापर्यंत ते गेले आणि सूर्याच्या सगळ्या सापांना त्यांनी चावा घेतला आणि आपलं विष जे आहे ते त्यांच्यामध्ये उतरवलं. ते घोडे निळे झाले, पांढऱ्या रंगाचा रंग त्यांचा निळा झाला. खाली आल्यानंतर आपल्या आईला सांगितलं, आई लगेच तू विनतेकडे जा आणि तिला सांग बघायला की घोडे निळे आहेत, कारण सूर्यनारायणानं जर का ते विष प्राशन करून घेतलं तरी पुन्हा पांढरे होतील आणि तुला तिच्या घरी पाणी भरावं लागेल. आमचं काम आम्ही केलं, आता तू लगेच धावत धावत कद्रू गेली आणि विनतीला सांगितलं, ते बघ ते सूर्यनारायणाचे घोडे निळे आहेत. आणि योगायोगानं तोपर्यंत ते विष तसंच असल्यामुळे ते घोडे निळे दिसले आणि विनतेला आश्चर्य वाटलं की आपल्या मुलांनी आपल्याला खोटं कसं सांगितलं, घोड्याचा रंग पांढरा खोटा कसा सांगितला. झालं. आता ही हिच्या घरी पाणी भरू लागली. दुसऱ्या दिवशी अरुण आला, रोजच्या प्रमाणे आईचं वडिलांचं दर्शन घेण्यासाठी आला आणि विनतेने विचारलं, तू माझ्याशी खोटं बोललास. थोडी कथा मोठी आहे परंतु गमतीशीर आहे, लक्षात घ्या. आपल्या जीवशास्त्रामध्ये अनेक जे बदल घडलेत ते या एका कथेमुळे घडलेले आहेत, म्हणून मी आपल्याला जाता जाता सांगतो. माझ्याशी खोटं बोललास. अरुणानं सांगितलं, असं होणार नाही. सूर्यनारायण ते विष प्राशन करून घेईल हिनं चुकीनं आणि खोडसाळपणानं ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हटल्यानंतर तोपर्यंत सूर्यनारायणानं सगळंच्या सगळं विष प्राशन करून घेतलं, परंतु त्या घोड्यांच्या कानामध्ये थोडंसं विष शिल्लक राहिलं. हा, आणि तेव्हापासून घोडा कोणत्याही रंगाचा असो त्याच्या कानाच्या आतला जो रंग असतो तो काळा असतो. हा जीवशास्त्रातला बदल तेव्हापासून घडला. बरं, आता काय झालं, तिनं सांगितलं, गरुडाला विचार सांगितलं. अरुणानं सांगितलं, आता मला निघायचं आहे, गरुडाला विचार. गरुड आला आणि त्यांनी ही सगळी हकीकत जाणून घेतल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की ही काहीतरी गडबड झालेली आणि फसवणूक करून आपल्या आईला इथे पाणी भरायला लावलेलं आहे. तिनं सांगितलं, काही हरकत नाही आई, मी तुला याच्यातून सोडवतो, पण एक काम कर, त्या कद्रूकडे जा आणि तिला विचार की तुला काय पाहिजे. तिला जे पाहिजे ते मागायला सांग, मी द्यायला तयार आहे, पण तुझी या संकटातून ह्या कष्टातून सुटका तिनं करावी. विनता गेली. तिनं सांगितलं कद्रूला, तुला काय पाहिजे असेल ते माझा मुलगा तुला आणून देईल, गरुड आणून देईल, पण माझी तू सुटका कर. कद्रू विचार करू लागली, मागायचं तर काहीतरी चांगलंच मागावं. तिनं सांगितलं, मला परमामृत आणून दे म्हटले. अमृताचे 5 प्रकार नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये सांगितलेले आहेत, त्याचा आत्ता विस्तार करण्याचं काही कारण नाही. परमामृत म्हणजे सर्वोच्च ज्याची अवस्था आहे ते अमृत मला आणून दे असं म्हटल्यानंतर गरुडाला तिनं सांगितलं, असं असं मागणं आहे तिचं. गरुडानं विचार केला, मोठ्या कष्टानं ही गोष्ट साध्य करणं अपेक्षित आहे, परंतु तरी देखील आपल्याला ही करणं आहे, कारण आपली आईची सुटका करायची आहे. निघू लागल्याच्या नंतर आईनं सांगितलं, वडिलांचा आशीर्वाद घेऊन जा म्हटले. झालं. गरुड आपल्या वडिलांकडे गेला, कश्यप ऋषींकडे गेला, नमस्कार केला, सांगितलं असं असं करण्यासाठी चाललो आहे. वडिलांना एकच उपदेश केला, कितीही बिकट प्रसंग आला तरी देखील मुखातनं नाम सोडायचं नाही. कितीही तुला त्रास होऊ दे, प्रत्यक्ष देव जरी तुझ्या समोर आला तरी सुद्धा त्याचं नाव घेणं थांबवू नकोस, नाव सतत चालू ठेव. ठीक आहे म्हणते. गरुड गेला. आता गरुडाच्या बरोबर जाता जाता नकुला नावाची त्या विनताची एक सेविका होती आणि त्या सेविका त्या नकुलेचा मुलगा नकुल. नकुल म्हणजे मुंगूस. ते मुंगूस असं म्हणू लागलं की मी सुद्धा तुझ्या बरोबर येतो, आणि ते नकुल जो आहे तो निघाला. आता हे अमृत प्राशन करण्याच्यासाठी 7 पायऱ्या पार करून पुढे जाणं अपेक्षित होतं. मग ते नागाचा वेढा होता, यमदूतांचा वेढा होता, शिवदूतांचा वेढा होता, विष्णुदूतांचा वेढा होता, यमाचा वेढा होता, असे बरेच 7 वेढे पार करून जाणं अपेक्षित होतं. या नकुलानं काय केलं, पहिला वेढा तोडला. हा सर्पांचा वेढा होता आणि तेव्हापासून सर्पाची आणि नकुलाची म्हणजे मुंगुसाची एक दुश्मनी ज्याला आपण म्हणतो, एकमेकांचा विरोध हा तेव्हापासून सुरू झाला. लक्षात घ्या किती जीवशास्त्रातल्या गोष्टी घडल्या या एका कथेतून. केव्हाही आपण बघा, साप आणि जेव्हा नकुल असतो, मुंगूस यांचं भांडण होतं, हे कधीही आपल्याला होताना दिसतं. मुंगूसच जिंकतो, त्याचं कारण पुढे आपण पाहू. हे 7 फेरे पार केल्याच्या नंतर, सूक्ष्म रूपामध्ये गरुड गेल्याच्या नंतर त्या परमामृतापर्यंत तो गेला आणि ते परमामृत घेण्यासाठी जवळ गेला. ब्रह्मदेवानं विचार केला, हे जर अमृत कोणाच्या मुखामध्ये गेलं तर अनर्थ होईल. ब्रह्मदेव शाप देण्यासाठी आपला कमंडलू हातामधून घेऊन पाणी काढू लागला. त्या गरुडानं तो कमंडलूच गळून टाकला. महाराज काय करावं. महादेवापर्यंत वर्णी गेली. महादेव चिडला आणि स्वतःचं त्रिशूळ त्याच्या दिशेनं फेकलं. त्या गरुडानं महादेवाचं त्रिशूळही गळून टाकलं. आता बातमी महाविष्णूपर्यंत गेली. महाविष्णू देखील क्रोधायमान झाले आणि त्यांनी असा विचार केला
या मत्त पक्षाला आपल्या चक्रा वाचून आता दुसरा काही पर्याय नाही आणि भगवंतानं स्वतःचं चक्र त्याच्या दिशेनं फेकलं. आश्चर्य म्हणजे गरुडानं ते चक्र देखील गिळून टाकलं. मग मात्र आश्चर्य निर्माण झालं. भगवंताला वाटलं की हा कुठला साधारण पक्षी नाही आहे आणि भगवंतानं सांगितलं थांब, हे गरुडा थांब, मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे, काय मागायचं ते तू माग. गरुड हसू लागला. गरुडाने सांगितलं देवा, या युद्धामध्ये मी जिंकलोय आणि तू हरलाय, मी तुला काही मागणार नाही. अरे तुलाच काय मागायचं तर माग. भक्ताची ताकद बघा, नामाची ताकद बघा. भगवंतालाही हरवून टाका, तुलाच काय मागायचं ते माग. भगवंतानं संधी साधली आणि त्यांनी सांगितलं मला 2 वर दे म्हणले तुझ्याकडून. काय त्यांनी सांगितलं तू अखंड माझ्या नजरेच्या समोर राहायचं 1 आणि तू माझं वाहन बनायचं 2. तेव्हापासून गरुड हा भगवान महाविष्णूचं वाहन झाला. हा एक बदल, हा एक त्याच्यामधून इतिहास घडला. मान्य केलं. पण हे तू का करतोयस? तेव्हा हे सगळा इतिहास जेव्हा गरुडानं सांगितला तेव्हा भगवंतानं सांगितलं हे अमृत घेऊन तुला उपयोग नाही. अमृत जर सर्पांना दिलं तर त्या सर्पांनी पिल्यानंतरही त्याचं विषच होणार आहे, म्हणून त्यांना अमृत देऊन काही उपयोग होणार नाही. आणि इथलं अमृत जर तू घेऊन गेलास तर देव उपाशी राहतील. त्यापेक्षा एक युक्ती कर, हा कलश घेऊन जा आणि तिला दाखव की हे अमृत तिथे ठेवलेलं आहे, स्नान करायला घेऊन जा आणि तोपर्यंत इंद्र जो आहे ते घेऊन जाईल. सगळं ठरलं. गरुड आला, सांगितलं हे परमामृत आहे, गवतावरती ठेवलं आणि सांगितलं आत्ता कोणी हात लावू नका, सगळ्यांनी स्नानाला जा, स्नान करा आणि मग प्राशन करा, पण आधी माझ्या आईला सोडवा. बंधनातून मुक्त झाली विनता. विनता मुक्त झाल्याच्या नंतर हे सगळे जे सर्प आहेत ते पाणी पिण्याकरता, स्नान करण्याकरता गेले. तेवढ्यात इंद्रदेव डोमकावळ्याचं रूप घेऊन आला आणि तो कलश घेऊन निघून चालला. काही नागांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात काय झालं, काही अमृताचे थेंब त्या गवतावरती पडले. पण सगळेजण त्याच्या मागे मागे गेले आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काही मेले, तो काही पकडला गेला नाही. आता इथे चौथा एक अशी गोष्ट घडली की पूर्वीच्या काळामध्ये आपण बघा जे जुने दगडाचे शिल्प असतात त्या शिल्पांमध्ये सर्पांना पंख दाखवलेले आहेत. सर्पांना पंख दाखवलेत जुन्या शिल्पांमध्ये. आपल्याला असं वाटतं सापांना कसं काय पंख होते, पण भगवान सूर्यनारायणानं त्यांना शाप दिला की तुम्ही या पंखांचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी केला, म्हणून तुम्हाला शाप देतो, तुमचे पंख झडतील. तुम्ही या पंखाच्या जोरावर जमिनीवरून उडून माझ्यापर्यंत आलात, तुमचे पंखच झडतील असं नाही. असं वर्णन आहे आपल्या शास्त्रामध्ये की सर्पांना 1000 पाय होते, परंतु पंखच काय, पाय सुद्धा काढून टाकले आणि पोटशूळ निर्माण होईल अशा पद्धतीचा शाप हा दिल्याच्यामुळे तेव्हापासून सर्पांना पोटावरती सरपटत राहण्याची ही शिक्षा प्राप्त झालेली आहे. आणि आता त्यावेळी नकुलानं या नकुलाचं आणि सर्पांचं युद्ध सुरू झालं. तेव्हा भगवान महाविष्णूंना त्या नकुलाला अर्थात मुंगसाला आशीर्वाद दिला की जेव्हा जेव्हा तुझं आणि सर्पाचं युद्ध होईल तेव्हा तेव्हा कितीही मोठा सर्प असो विजय तुझाच होईल. आणि तेव्हापासून कधीही साप आणि मुंगसाचं भांडण झालं तर मुंगसाचा विजय होतो, हा भगवंताचा त्याला आशीर्वाद झालं. असं आता आपल्याला हे अमृत तर प्राशन करता आलं नाही, पण काही थेंब त्या ठिकाणी पडलेले होते. काही त्या सर्पाने असा विचार केला की त्या थेंबाचं प्राशन आपण करू, निदान त्याला तरी चाटू, म्हणजे थोडंसं अमृत आपल्याला प्राप्त होईल. आणि त्या सर्पाने त्याला जीभ लावली. आणि त्या दर्भाला जीभ लावल्यानंतर झालं असं की त्यांची जिभा दुभंगली. एका जिभाच्या 2 जिभा झाल्या. आपल्या कुठल्याही चांगल्या कर्मामध्ये म्हणा किंवा पितृकर्मामध्ये म्हणा आपल्या हातामध्ये पवित्र घातल्या जातं. ते पवित्र म्हणजे काय, त्याच्यावरती अमृताचे कण पडलेले आहेत म्हणून त्याला पवित्र मानण्यात आलेलं आहे. त्याला जीभ लावून चाटण्याचा प्रयत्न केला म्हणून सापाची जी 1 जिभा होती त्याच्या 2 जिभा झाला. हा सापाच्या जिभेच्या दुभंगण्याचा प्रकार. आता नागाची जिभा का मात्र दुभंगली याचा इतिहास थोडासा वेगळा आहे, थोडा आध्यात्मिक आहे. नाथ महाराज सांगतायत सखी पुसे सखी सखी पुसे युगे धारी 28 युगे धारी 28 उभा एकला संतामुखी संतामुखी अद्यापिवर
विटेवर वाळवंटी विचारतीये सखी पुसे सखीयेसी युगे झाली 28 उभा एकला संतामुखी अद्यापीवर कटावरी कर भीवरातीर वाळवंटी संत सभा सभा देवका हो विटेवरी उभा उभा. तिनं सांगितलं काही विचारायची इतरांना गरज नाही, वेदांना विचारा, कारण वेदामध्ये सगळ्या जगाचं ज्ञान समावलेलं आहे. तिनं सांगितलं पुसू नका बाई वेदासी काही कळलेच नाही. मग तिनं सांगितलं ठीक आहे. दुसरीनं सांगितलं वेदाला कळलं नाही ना, तो शेष नाग तर भगवंताच्या डोक्यावरती सावली धरून उभा आहे, त्याच्यावरतीच तो परमात्मा निजलेला आहे, पहुडलेला आहे. म्हणजे त्या परमात्म्याचा नित्य सहवास त्या शेष नागाला आहे. त्या शेष नागाला तुम्ही विचारा, तो देव का उभा आहे. तर वर्णन असं आलेलं आहे शेष शिणला जाहला द्विसहस्र शिवा देवका शेष शिणला झाल्या द्विसहस्र शिवा देवका हो शिणला परमात्म्याचं वर्णन करता करता 1000 तोंडाचा जो शेषनाग आहे, त्या शेषनागाच्या 1000 जिभा म्हणजे 1000 मुखांमधून तो परमात्म्याचं वर्णन करू लागला. पण परमात्म्याचं यथार्थतेनं तो वर्णन करू तर शकला नाहीच, परंतु त्याच्या 1000च्या 2000 जिभा झाल्या, म्हणजे त्याची जिभा दुभंगली. म्हणून सर्प असो किंवा नाग असो, या दोन्ही योनी वेगवेगळ्या प्रकारातल्या आहेत, तरी देखील सारख्या दिसत असल्यामुळे आपल्याला सारख्या वाटतात. आणि त्यांचा हा इतिहास आहे, हा नागपंचमी आहे म्हणून सांगितलं. बाकी इथं सांगण्याचं तसं काही तात्पर्य नव्हतं. विठ्ठल आपल्याला इतिहास शिकवला गेलेला आहे. अश्मयोग, धातुयोग, अमुक युग, तमुक युग. पण ह्या सगळ्या युगांना आपल्या शास्त्रामध्ये काही महत्त्व नाही आहे. कारण ज्यावेळी लोकांना घालण्यासाठी वस्त्र नव्हती, त्यावेळी आपल्याकडे रेशमाची वस्त्र अंगावर घालण्याची पद्धत सुरू झाली होती. ज्यावेळी जगाला अग्नी माहिती नव्हता, दगडावर दगड घासून घासून परेशान व्हायचे, त्यावेळी आमच्याकडे अग्निहोत्र चालायचे. हा इतिहास आहे. पण आम्हाला तो अर्धवट शिकवल्या गेला. आणि आम्हाला जे अर्धवट शिकवल्या गेला आम्हाला खरं वाटायला लागतं. आमचा इतिहास आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन मोठं करतो आहे. हे मोठं मार्गदर्शन म्हणजे काय, मी नेहमी सांगत असतो की विदेशातून एखादी गोष्ट जर आली तर आपल्याला कौतुक वाटायला लागतं. पण आता काळ बदललेला आहे. विदेशी तंत्रज्ञान घेऊन चंद्रावर उतरण्यापेक्षा आता आपलं चंद्रयान आज चंद्रावरती स्थिरावलं. लक्षात ठेवा. आपल्या सर्व वैज्ञानिकांना द्यावे तेवढे धन्यवाद थोड्यात. आपला देश जगातला हा 4था देश बनलेला आहे, ज्यानं चंद्रावरती आता आपलं यान उतरवलेलं आहे. आता आपल्याला चंद्रावरची खडानखडा माहिती प्राप्त होणार आहे. हे सांगण्याचं तात्पर्य काय, आपला इतिहास, आपण जोपर्यंत आपल्या स्वतःवरती विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत यश नाही. 100% भारतीय बनावटीचं ते चंद्रयान असल्यामुळे हे सगळं शक्य झालं. मला सांगायचं आहे, दुसऱ्यांच्या गोष्टी वापरून त्या आपल्या म्हणून सांगणं याच्यापेक्षा आपल्याकडे जेव्हा आपण लक्ष देऊ तेव्हा यश निश्चित प्राप्त होणार आहे. उदाहरण देत असतो, नासा हे आपल्याला करोडो रुपये खर्च करून आपल्याला काही माहिती देतं. आज सूर्योदय किती वाजता आहे, सूर्यास्त किती वाजता, एखादं चंद्रग्रहण सूर्यग्रहण किती वाजता आहे, किती वाजता सुरू होणार, किती वाजता संपणार, या सगळ्या गोष्टी करोडो रुपये खर्च करून हे नासा जे आहे, विदेशातली संस्था आहे, ती आम्हाला सांगते. आम्हाला ते खरं वाटतं. परंतु अनेक वर्षापूर्वी लिहिल्या गेलेलं आजचं जे पंचांग आहे ते देखील आम्हाला तीच गोष्ट सांगतं. आणि आपण पंचांगाला थोतांड म्हणतो. आपल्या पायावरती पाडून घेण्यात आलेला हा दगड आहे. मला सांगा,
जे आम्हाला सगळे वैज्ञानिक आम्हाला सांगतात तीच गोष्ट आमच्या पंचांगामध्ये कशी लिहिलेली असते. बरं, पळभर सुद्धा बदल होत नाही, क्षणभर सुद्धा बदल होत नाही. एवढं असून आपल्यावरती विश्वास नाही. आपल्याला आपलं खोटं वाटतं आणि दुसऱ्याचं खरं वाटायला लागतं. म्हणून आपल्याला शिकवल्या गेलंय की आमच्याकडे अश्मयुग होतं, आमच्याकडे अमुक युग होतं, तमुक युग होतं. या सगळ्या गोष्टी बाकीच्या ठिकाणी असेल, पण बाकीच्या ठिकाणी जेव्हा गुहेमध्ये लोक राहायचे तेव्हा आमचे पूर्वज हे स्वतःची घरं बनवून झोपड्या बनवून राहत होते. तेवढं ज्ञान त्यांच्याकडे होतं. आणि आमच्याकडे जी कालगणना सांगितल्या गेलेली आहे ती चतुर्युगामध्ये सांगण्यात आलेली आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग या 4 युगांमध्ये याची विभागणी झालेली आहे. 4,32,000 वर्षांचं कलियुग आहे, 8,64,000 वर्षांचं द्वापर युग आहे, 12,96,000 त्रेतायुग आहे आणि ज्याला आपण कृतयुग असं म्हणतो ते 17,28,000 आहे. एकूण 43,20,000 वर्षांचं एक युग, एक चतुर्युग ज्याला आपण म्हणतो, ज्याला आपण महायुग म्हणू शकतो, हे महायुग सांगण्यात आलेलं आहे. ज्या अर्थी भानुदास महाराजांनी आपल्याला या युगाच्या संबंधानं विचार सांगितलेला आहे त्या अर्थी या युगाचं गणित काय आहे आपल्याला कळणं गरजेचं आहे. प्रत्येक युगाचा काहीतरी युगधर्म आहे. कृते ध्यायते विष्णुं त्रेतायां यजतो मखैः द्वापरे परिचर्यायां कलौ तत्हरि कीर्तनात सरळ सरळ आपल्याला शास्त्रकारांनी गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. कृतयुगाच्या काही गोष्टी आहेत, त्रेतायुगाच्या काही आहेत, द्वापर युगाच्या काही आहेत, कलियुगाच्या काही आहेत. कृतयुगामध्ये भगवंत हा रक्तवर्णाचा होता, असा शुभ्र वर्णाचा होता असा विचार सांगितलेला आहे. त्रेतायुगामध्ये तोच परमात्मा रक्तवर्णानं अर्थात लाल रंगाचा होता. तोच परमात्मा द्वापर युगामध्ये श्याम वर्णाचा आहे आणि तोच परमात्मा कलियुगामध्ये गौरवर्णाचा आहे असा विचार सांगण्यात आलेला आहे. अनेक बदल या कालखंडामध्ये होत गेलेले. 1,00,000 वर्षांचं आयुष्य कृतयुगामध्ये माणसाकडे होतं. 1 कमी झालं त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षांचं आयुष्य, 1 कमी झालं द्वापर युगामध्ये 1,000 वर्षांचं आयुष्य, 1 कमी झालं कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य कलियुगामध्ये माणसाला प्राप्त झालेलं आहे. आपण जर बघितलं ही कालगणना जर आपण बघितली तर पूर्वीच्या काळामधले म्हणजे कृतयुगातले जे महात्मे आहेत, साधू संतांचे हजारो वर्ष तपश्चर्या करायची असं सांगितलं गेलेलं आहे. हजारो वर्ष कसे? 1,00,000 वर्षांचं आयुष्य असेल तर 60,000 वर्ष तपश्चर्या शक्य आहे. आपण विश्वामित्र ऋषींचा विचार बघा. विश्वामित्र हा आधी राजा होता, परंतु त्यांना ब्रह्मर्षी बनायचं होतं आणि ब्रह्मर्षी त्या एका कामधेनूच्या अभिलाषेनं तो आला आणि स्वतःला हार पत्करावी लागली आणि लोभामुळे माझी ही अवस्था झाली, हार झाली असा विचार निर्माण झाला आणि माझा लोभ जावा याच्यासाठी 20,000 वर्ष तपश्चर्या केली. इंद्राला असं वाटलं माझं आसन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतोय. एका गणिकेला पाठवलं, एका अप्सरेला पाठवलं आणि त्या अप्सरेमध्ये विश्वामित्र ऋषी अडकले. विचार केला, माझा लोभ गेला पण माझा काम गेला नाही. पुन्हा तपश्चर्या केली 20,000 वर्ष. पुन्हा इंद्राला वाटलं माझं आसन प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतोय की काय. आता इंद्रानं पुन्हा अप्सरेला पाठवलं. विश्वामित्र जागृत झाले आणि त्यांनी सांगितलं जर ह्या अप्सरेला इथून नेलं नाही तर मी हिला शाप देईल. अप्सरा निघून गेली पण पुन्हा विचारामध्ये पडले, अरे आपला लोभ गेला, आपला काम गेला पण आपला क्रोध गेला नाही. पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या आणि 60,000 वर्ष तपश्चर्याच्या नंतर एक अत्युच्च अवस्था प्राप्त झाली आणि वसिष्ठ ऋषींनी त्यांना ब्रह्मर्षी मानायला परवानगी दिली आणि तो आनंद त्यांच्या मनामध्ये. आणि क्षत्रिय राजा असणारा तो विश्वामित्र आता विश्वामित्र ऋषी बनला. 60,000 वर्ष तपश्चर्या जी पूर्वीच्या काळात होती त्याचं कारण 1,00,000 वर्षांचं आयुष्य माणसाकडे होतं. आपण जर बघितलं तर द्वापर युगामध्ये 10,000 वर्षांचं आयुष्य आहे, द्वापर युगामध्ये 1,000 वर्षांचं आयुष्य आहे, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षांचं आयुष्य आहे. जसा जसा तो काळ कमी कमी होत जातो, दिवस पुढे पुढे जात राहतात, तसं तसं आयुर्मर्यादाही कमी कमी होत जाते. द्वापर युगाचा शेवट भगवंत जेव्हा निजधामाला गेले तेव्हा झाला. द्वापर युगामध्ये जर 1,000 वर्षांचं आयुष्य माणसाचं होतं तर मग भगवान जेव्हा निजधामाला गेले तेव्हा त्यांचं आयुष्य किती होतं तर सांगण्यात आलेलं आहे 125 वर्षांचं आयुष्य. भीष्माचार्यांचं आयुष्य त्यावेळी 175 वर्ष
आणि भगवान श्रीकृष्णाचं आयुष्य 125 वर्षांचं सांगितलंय. म्हणजे न्यूनतम तो आकडा येत गेला आणि कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य. उंचीचा विचार कर, सगळ्या दृष्टीने बदल आहे, सगळ्या कालखंडामध्ये सगळ्या दृष्टीने बदल आहे. कृतयुगामध्ये 31 फुटाची माणसं असायची. काही काही लोकांना अजूनही आश्चर्य वाटेल. आम्ही आमचा इतिहास जेव्हा सांगतो तेव्हा तो ठासून यासाठी सांगतो कारण त्याचे पुरावे हयात आहेत, बघायला मिळत आहेत, सापडतील. 31 फुटांचा उंची पूर्वीच्या काळामध्ये माणसांची असायची. झालं. पुन्हा 11 कमी झाले. त्रेतायुगामध्ये 21 फुटाची माणसं होती. द्वापर युगामध्ये 11 फुटांची माणसं आणि कलियुगामध्ये 5 ते 6 फुटांची माणसं. असं वर्णन आहे. आपले बलराम दादा जे आहेत त्या बलराम दादांना असं वाटलं की त्याच्या लग्न करावं असं वाटलं आणि ते करण्यासाठी आपल्याला चांगली मुलगी मिळावी असं वर्णन आहे बरं का. चांगली मुलगी मिळावी म्हणून ते सत्यलोकामध्ये गेले. ब्रह्मदेवाला सांगितलं की मला चांगली पत्नी प्राप्त व्हावी, मला अनुरूप अशी पत्नी प्राप्त व्हावी. आता ह्या सगळ्या गाठी बांधलेल्या असतात. ब्रह्मदेवानं सांगितलं मिळेल, पण आता परिस्थिती अशी आहे तुम्ही वरून खालून वर जाईपर्यंत आणि वरून खाली जाईपर्यंत बराचसा काळ लोटलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जी पत्नी मिळणार होती ती 21 फुटाची मिळणार आहे. म्हटले तुमची उंची तर 11 फूट आहे, काय करणार म्हणले. काही हरकत नाही. वापस आले आणि असं वर्णन आहे की आपल्या हलानं आपल्या नांगरानं त्यानं त्या पत्नीच्या डोक्यावर ते नांगर घेतलं आणि तिला 11 फुटाच्या खाली आणलं, कानाच्या खाली आणलं. असं म्हणतात तेव्हापासून बायका पुरुषाच्या कानाखाली असतात. अशा पद्धतीनं जो इतिहास, अरे चांगलंच टाळे वाजू लागले, आनंद झाला त्याला. म्हणजे हा इतिहास जर आपण बघितला फार फरक आहे. पूर्वी रत्नानं व्यापार व्हायचे कृतयुगामध्ये. त्रेतायुगामध्ये व्यापार हा सुवर्णाचा असायचा. द्वापर युगामध्ये चांदीची चलनं चालायची, आता लोखंडाची चलन आहेत. आता मातीची भांडी आहेत, पूर्वी चांदीची, त्याच्या आधी सोन्याची होती. म्हणजे प्रत्येक वेळी कालखंड हा बदलत गेलेला आहे आणि या प्रत्येक बदलत्या कालखंडाप्रमाणे त्या युगाचा काहीतरी युगधर्म सांगितला गेलेला आहे. मग हा युगधर्म म्हणजे काय? कृते अध्यायते विष्णू. कृतयुगामध्ये परमात्म्याचं ध्यान केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती व्हायची. आज परमात्म्याचं ध्यान जर आपण केलं तर परमात्म्याची प्राप्ती होणार नाही, कारण तेवढं ध्यान करण्याची शक्ती आपल्यामध्ये नाही, तेवढं आयुष्य आपल्याला प्राप्त नाही. मग या ध्यान करण्यानं आपल्याला आत्ता फायदा काय? तर चित्तशुद्धी हा फायदा आहे. यानं चित्तशुद्धी होणार आहे, यानं परमात्म्याची प्राप्ती आत्ता होणार नाही. हा कृतयुगाचा युगधर्म होता. बघा, प्रत्येक युगामध्ये परमात्म्याचे 10ही अवतार आलेले आपण पाहतो. कृतयुगामध्ये परमात्म्याचे 4 अवतार झाले. मत्स्य, कूर्म, वराह आणि नरसिंह 4 अवतार जे आहेत परमात्म्याचे हे कृतयुगामध्ये झाले. त्रेतायुगामध्ये परशुराम, वामन, परशुराम आणि राम हे 3 अवतार झाले. द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि कलियुगामध्ये बौद्ध अवतार आहे आणि कल्की अवतार आहे. बौद्ध अवतार होऊन गेलेला आहे आणि कल्की अवतार होणार आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, काल मान परत्वे सगळ्या गोष्टी ह्या बदलत गेलेल्या आहे. कृतयुगामध्ये 100% माणसं हे सज्जन होते. असा विचार सांगितलेला आपल्या शास्त्रामध्ये की पूर्वीच्या काळामध्ये संवाद नसायचा. एकमेकांच्याकडे बघितल्यानंतरच कळायचं की त्यांना काय म्हणायचं आहे आणि उत्तरसुद्धा बघण्यानंतरच द्यायचं, ज्याला टेलिपॅथी आजच्या भाषेमध्ये बोलतो. ही टेलिपॅथी त्या काळामध्ये चालायची. फक्त माणसं एकमेकांच्याकडे बघायचे आणि एकमेकांच्या मनातलं समजत असल्यामुळे कोणीही खोटं बोलत नव्हतं. 100% धर्म होता कृतयुगामध्ये. 100% धर्म होता. त्रेतायुगामध्ये 75% झाला. द्वापर युगात 50% आणि कलियुगामध्ये 25% धर्म शिल्लक राहिलेला आहे. 75% अधर्म आहे. आणि जेव्हा ही टक्केवारी कमी कमी होत जाईल आणि शून्यावरती येईल तेव्हा परमात्म्याचा कल्की अवतार होणार आहे असं आपल्या इतिहासामध्ये सांगून ठेवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल.
पूर्वीच्या काळामध्ये सगळं जे ज्ञान हे अंतःकरणामध्ये असायचं. नंतरच्या कालखंडामध्ये ते पाठांतरामध्ये आलं. परंतु लोकांची बुद्धी क्षीण झाली आणि म्हणून एका वेदाचे 4 भाग करावे लागले. त्रेतायुगामध्ये हे 4 भाग झाले. त्रेतायुगाच्या शेवटी ज्याला आपण म्हणतो चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे ही निर्माण झाली आणि द्वापर युगामध्ये ती स्थिरावली आणि कलियुगामध्ये ती बोकाळली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे काय, आपण जर बघितलं तर हा फरक जो आहे हा सतत होत गेलेला आहे. कलियुगाचा युगधर्म आज आपल्याला करता येणार नाही. आपल्याला ध्यानधारणा करून परमात्म्याची प्राप्ती करता येणार नाही. कारण ध्यान लावायचं म्हणजे त्याला सुद्धा काही मर्यादा आहे, त्याला सुद्धा काही अवस्था असणं अपेक्षित आहे, त्याला काहीतरी अधिकार असणं अपेक्षित आहे. जो ध्यान लावतोय त्याला आधी चित्तशुद्धी असली पाहिजे, निदान त्याची इच्छा असली पाहिजे आणि त्या साधनेवरती तो दृढ असला पाहिजे आणि त्याच्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. बरं, ध्यानधारणा केली. ज्ञानोबारांनी फार सुंदर सांगितलं आहे. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात ज्ञानोबारांनी सांगितलं त्या योग्याला किती त्रास सहन करावा लागतो. तहाने तहानची प्यावी, भुकेली या भूकची खावी, अहोरात्री वावे मवावा वारा किंवा शीत वेढावे, उष्ण पांघुरावे, वृष्टीची आसावे घरातू. एवढे सगळे कष्ट सहन केले बरं का. तहान लागल्यानंतर पाणी पिता येत नाही म्हणे. ज्ञानोबाराय सांगतात तहान प्यावी लागते. भूक लागल्यानंतर अन्न खाता येत नाही, भूकच खावी लागते. थंडी वाजल्यानंतर पांघरुण घेता येत नाही, थंडीच अंगावरती घ्यावी लागते. उष्णता निर्माण झाली तर पंखा लावता येत नाही, कूलर लावता येत नाही, AC लावता येत नाही. ते उजेड ते ऊनच अंगावरती घ्यावं लागतं. पाऊस पडू लागल्यानंतर घरात आश्रय घेता येत नाही, पाऊस हेच त्याच्या राहण्याचं स्थान होऊन बसलेलं असतं. अशी अवस्था झाल्यानंतरही तो साधक जर पुढे गेला तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवधे आणि रिद्धिसिद्धींची द्वंद्वे पडून ठाती. रिद्धिसिद्धी त्या इंद्राला असं वाटतं की हा ज्या अर्थी एवढी साधना करतोय त्या अर्थी याला माझं आसन प्राप्त करायचंय. मग तो काय करतो, रिद्धिसिद्धी ह्या त्याच्यासमोर उभ्या करतो, त्याला त्या रिद्धिसिद्धींचं आमिष दाखवतो आणि ह्या आमिषाला तो भुलतो. 99.99% साधक या आमिषाला भुलतात आणि एक पाऊल दूर असणाऱ्या परमात्म्यापासून वंचित होतात. हे काय करतं आपल्याला नाथ महाराजांनी सुंदर सांगितलं आहे. सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे, सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे, सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे, लावी पिसे कोणतया पुसे, सिद्धी 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 लावी पिसे कोणतया पुसे. नीले राज हमसे पानी काय, नीले राज हमसे पानी काय, हरि मुखे गाता हर पानी चलता, हरि मुखे गाता हर पानी चलता. नीले राज हमसे पानी काय, नीले राज हमसे पानी काय, हरि मुखे गाता हर पानी चलता, हरि मुखे गाता. सिद्धी लावी पुसे कोणतया पुसे, सिद्धी लावी पुसे कोणतया पुसे, सिद्धी लावी कोणतया पुसे, सिद्धी लावी कोणतया पुसे. नीले राज हमसे पानी काय, हमसे पानी काय, नीले राज 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 हमसे पानी काय. हरि मुखे गाता हर पल चलता, हरि मुखे गाता हर पल चलता, हरि मुखे गाता हर पल चलता, हरि मुखे गाता हर पल चलता. हरिपाठाचं प्रमाण जर टाळकऱ्याला पाठ असलं तर हल्ली कीर्तनकाराला धन्यता वाटू लागली बरं का. खरं कारण असं आहे
टाळकऱ्यांना हल्ली हरिपाठ सुद्धा पाठ नाही बरं का. आणि ही सगळी मंडळी अतिशय पाठांतर असणारे. नुसतं टाळ घेऊन टाळ वाजवायचं नसतो, टाळ घेऊन म्हणता सुद्धा आलं पाहिजे. निदान टाळकऱ्यांना निदान हरिपाठ तरी ज्ञानोबारांचा नाथ महाराजांचा पाठ असणं अपेक्षित आहे. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, नाथ महाराजांच्या हरिपाठाचा अभंग घेतला आणि टाळकरी मला विचारू लागला ध्रुवपद काय घ्यायचं. म्हणलं बाबा आता मी तरी निघतो नाही तर तू तरी निघ म्हणलं इथून. ही परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती आपल्याला सांगतो. पूर्वी अजून सुद्धा काही फळावरती मी नेहमी सांगत असतो अशी परिस्थिती आहे. 1000 अभंग जर पाठ असतील तर टाळ द्यायचा. ही परिस्थिती आहे बरं का. काही ठिकाणी 1000 अभंग, संस्थेचा नियम होता आधी, पूर्वीच्या काळामध्ये सांगतात, आमच्या वेळी नव्हता पण सांगतात 1000 अभंग पाठ असतील तर टाळ घ्यायचा सप्ताहामध्ये असं सांगायची. मग प्रश्न असा पडतो की 1000 अभंग जर टाळकऱ्याला पाठ असणं अपेक्षित आहे तर कीर्तनकाराला किती. आता टाळकऱ्याला जर 1000 अभंग पाठ नाही तर कीर्तनकारांकडून काय अपेक्षा ठेवू नका. विठ्ठल विठ्ठल सिद्धीला विपिसे कोणतया पुसे नेणे राजहंसे पाणी काही किंवा नेले राजहंसे पाणी काही. नाथ महाराज सांगतात या सिद्धी काय करतात, माणसाला वेड लावतात. वेड लावतात म्हणजे काय करतात, स्वतःमध्ये अडकवून ठेवतात. आपण हे रिद्धिसिद्धीच्या मागे लागणारी माणसं जर बघितली, हल्ली पण आपण बातम्या ऐकतो पाहतो, याच्यामध्ये काही माणसं ही अंधश्रद्धेने एवढी वेडी झालेली असतात ती कुठल्याही स्तराला जायला तयार असतात. पण आमच्या संत महात्म्यांनी सांगितलं या रिद्धिसिद्धींच्या नादी लागू नका. रिद्धिसिद्धीने आपल्याला ऐकायची सवय, आपण टाळ्या वाजवतात. पण शहरामध्ये जर काय एवढं उंच म्हणलं की लोकांना वाटतं हे काय, वारकऱ्यांना एवढं ओरडायची काय गरज आहे. कारण आहे पण त्याचं मी नेहमी सांगत असतो, वारकऱ्यांच्या चाली उंच असण्याचं कारणच असं आहे की आपल्याला आपले भक्तिशास्त्र असं सांगतं की भगवंताचं नाम घेता घेता आपल्या शरीराला जेवढा ताण देता येईल तेवढी पाप आपल्यामधून लवकर निघून जातात. भक्तिशास्त्राचा सिद्धांत आहे. इथं बसलेले काही बुद्धिवादी म्हणतील म्हणजे हे पाप कमी करायला आलेत का म्हणतील. असं समजू नका. मी नेहमी सांगतो हे पाप घालवण्यासाठी आलेले नाही, ते पुण्यवान आहेत म्हणून टाळ घेऊन उभे आहेत. विठ्ठल बरोबर सांगतात, रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी
जव त्या परमानंदी मन नाही. इथे ज्ञानोबारायांनी एक फार सुंदर गोष्ट आपल्यासाठी करून ठेवली आहे. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये जे चमत्कार आपल्याला बघायला सापडतात त्या चमत्काराच्या संबंधानं चांगलं सूत्र ज्ञानोबारायांनी या ठिकाणी मांडून ठेवलं. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, हे बरोबर आहे. पण कधी जव त्या परमानंदी मन नाही. पण परमानंदाच्या ठिकाणी आपलं मन असेल तर या रिद्धिसिद्धी आपल्याला काही करू शकत नाही. आणि परमात्मा अंतःकरणामध्ये असल्यामुळे ज्ञानोबाराय रेड्याच्या मुखातून वेद वदवू शकतात, जड भिंत चालवू शकतात, नाथ महाराज दगडी नंदीला चारा घालू शकतात आणि तुकोबाराय नंदीचं दूध काढू शकतात. विठ्ठल म्हणून नाथ महाराज सांगतात, सिद्धीलावी पिसे कोणतया पुसे, नेणेराज होऊन से पाणी काही. तो इंद्र असा करतो, या रिद्धिसिद्धी उभ्या करतो आणि साधक तिथे अडकतात आणि परमात्म्यापासून वंचित होऊन जातात. म्हणून या कालखंडामध्ये कलियुगामध्ये जर परमात्म्याच्या संबंधानं आपण ध्यान धारणा केली तर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. चित्तशुद्धी हेच त्याचं एकमात्र फल आहे. कृतयुगाचा युगधर्म आम्हाला जमणार नाही, अवघड आहे. त्रेतायुगाचा करून बघा. त्रेतायुगामध्ये यजन केल्याच्या नंतर, यज्ञयाग केल्याच्या नंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हायचा आहे असा इतिहास सांगण्यात आलेला आहे. यज्ञयागात सफल होत नाहीत, पर्जन्ययाग केल्यानंतर पर्जन्यवृष्टी होत नाही. त्याचं कारण काय आहे? हवीर द्रव्य शुद्ध नाही, हे पहिलं कारण आहे. मंत्रशुद्धी नाही, हे दुसरं कारण आहे. ब्राह्मण शुद्धी नाही, हे तिसरं कारण आहे. अनेक कारणं आपल्याला यज्ञ असफलतेची देता येतील की हे यज्ञ असफल का होतात. हवीर द्रव्य शुद्ध पाहिजे, इतकी सूक्ष्मता आहे त्याच्यामध्ये. त्या यज्ञातले हवीर द्रव्य जे असतात ते अशी काही असतात की ज्याला झाडाची पानं असतील आणि त्या काड्या तोडायच्या असतील तर अशा काही काड्या या नख न लागता तोडाव्या लागतात. म्हणजे त्याला जर नख जरी लागलं तरी त्याचा उपयोग होत नाही. इतका बारकावा कोण पाहतं महाराज? हल्ली काय आलाय बाजारात? होमपुडा आलाय, होमपुडा. त्याच्यात काय कचरा भरलेला असतो माहिती नाही. सगळा पाला पाचोळ्याचा कुस्करा करून त्याच्यात टाकलेला असतो आणि त्याला होमपुडा म्हणतात. कोणती पानं आहेत माहिती नाही. कसा यज्ञ सफल होईल मला सांगा. त्रेतायुगामध्ये याजन केल्यानंतर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती व्हायची. आज ती गोष्ट होत नाही. याही गोष्टीचं फल जर काही असेल तर ते चित्तशुद्धी आहे. द्वापरयुगाचा युगधर्म परमात्म्याची पूजा सांगण्यात आलेला आहे. परमात्म्याची पूजा जो श्रद्धेनं करायचा त्याला परमात्म्याची प्राप्ती व्हायची द्वापरयुगामध्ये. पण आज आमची पूजा आम्ही केल्याच्या नंतर आम्हाला परमात्म्याची प्राप्ती होत नाही. चित्तशुद्धी हे फल निश्चित आहे, पण तरी देखील आम्हाला चित्तशुद्धी हा देखील अनुभवायला मिळत नाही. ही गोष्ट आम्हाला प्राप्त होत नाही. त्याचं कारण संपूर्णतया मन आपलं परमात्म्याच्या ठिकाणी नाही. यथा देहे तथा देवे म्हणजे पूजा. जे जे उपचार आपण आपल्या देहावरती करतो ते परमात्म्याच्या संबंधानं करणं याला पूजा म्हणतात. मग अशा प्रकारची जी पूजा आहे ती आम्ही देवाची करत नाहीत. आम्ही देवावरती पाणी टाकतो. काही मंडळी तर अशी बघितली आहे महाराज, आश्चर्य वाटेल. देवाची पूजा करणं म्हणजे देवांना पाण्यात बुचकळून काढणं. दोन्ही हातांनी एकत्र ताम्हणात ओढायचं, जगभर पाणी ओतायचं, पाणी निथळायचं, कपड्यावरती त्या सगळ्या देवांना ओतायचं, त्याच्यावर कपडा टाकायचा, खसखस घासायचा आणि जे जिथं वाटेल तिथं वाकडा तिकडा का होईना देवाला ठेवून द्यायचा. याला पूजा जर म्हणत असो तर परमात्मा कसा पावेल? देवाची पूजा करता करता ओतू जाणाऱ्या दुधाकडे लक्ष असेल तर देवपूजा कशी प्राप्त होईल? परमात्म्याची प्राप्ती कशी होईल मला सांगा. आपण जे जे कर्म स्वतःच्या देहासाठी करतो ते देवासाठी करणं म्हणजे पूजा. आमच्याकडनं ते घडत नाही. आमची श्रद्धा त्या पूजेमध्ये नसते. फक्त कर्म म्हणून आम्हाला करायचं असतं. परंतु फक्त कर्मकांड करणं म्हणजे योग्य आहे का? नाही. आमच्या संत महात्म्यांनी, मी नेहमी सांगत असतो, कर्मकांडाला कधी विरोध केलेला नाही, पण कर्मठतेला विरोध केलेला आहे. लक्षात घ्या. काही लोकांनी कर्मकांड ह्या शब्दालाच कर्मठता करून टाकलेला आहे. आमच्या संत महात्म्यांनी कर्मकांडाला विरोध केलेला नाही. कर्मकांड हे ज्याला त्याला जे जे सांगितलंय त्यांनी ते करणं भाग आहे. मग कर्मठता आणि कर्मकांड यात फरक काय आहे? कर्मकांड करणं म्हणजे भगवंताची पूजा किंवा तत्संबंधानं जी काही क्रिया असते त्याला कर्मकांड सांगतात. ज्याला जे जयासी निरविले ते तेणेची पाहिजे प्रतिपाळिले, तो करत असेल तर तो कर्मकांड करतोय. पण त्या कर्मकांडाचा अतिरेक झाला तर मात्र ती कर्मठता होते.
संत महात्म्यांना कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको आहे. कारण अति सर्वत्र वर्जेत, अतिरूपेण वै सीता, अतिगर्वेण रावणः, अतिदानात बलिर्बद्धो, अति सर्वत्र वर्जेत. सीता अत्यंत सुंदर होती, त्यामुळे तिचं हरण झालं. रावण अतिशय गर्विष्ठ होता, त्यामुळे त्याला प्रभू रामचंद्रांनी मारलं. अतिदानात बलिर्बद्धो, बली अतिदान करायला गेला वामन भगवंताला आणि पाताळामध्ये जावं लागलं. म्हणून अति सर्वत्र वर्जेत. आम्हाला चाणक्यांनी हा उपदेश केलाय, अति सर्वत्र वर्जेत. अति तिथे माती, असं आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जीवनामध्ये करायचा नाही. जी गोष्ट सांगितली ती यथायोग्य पद्धतीनं करणं हे अपेक्षित आहे. पण आमच्याकडनं त्या योग्य पद्धती होत नाहीत. आम्ही देवाची पूजा करतो, आमच्या पद्धतीनं करतो, चालणार नाही. कोणतीही गोष्ट अतिशय सरळ पद्धतीनं म्हणा, ज्याला इंग्रजीमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड असं म्हणतो आपण, तशा पद्धतीनं करणं अपेक्षित आहे. परंतु आमच्याकडनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडत नाही. अति सर्वत्र होतं आणि जिथे अति होतं ते तिथे चालत नाही, भगवंताला चालत नाही. आणि आपल्याला जे प्राप्त करायचं ते प्राप्त होत नाही. जाऊ दे, आम्हाला पुढे अजून बोलायचं आहे. इथे जर आपण बघितलं तर प्रत्येक युगाचा युगधर्म स्वतंत्र पद्धतीनं सांगितलेला आहे. कृतयुगामध्ये ध्यानधारणा करणं सांगितले तर परमात्म्याची प्राप्ती, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग केला तर परमात्म्याची प्राप्ती, द्वापरयुगामध्ये भगवंताची पूजा केली तर परमात्म्याची प्राप्ती. पण या तीनही युगांचा जो युगधर्म सांगितलेला आहे तो या युगामध्ये आम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे करणं शक्य नाही. आणि त्यामुळे कलियुगामधले जर कुठला धर्म सांगितलेला असेल तर कलियुगा माझी करावे कीर्तन, तेणे नारायण देईल भेटी. परमात्म्याचं नामस्मरण आपल्याला कलियुगामध्ये करणं सहज, सोपं आणि शक्य असल्यामुळे आपल्याला संतश्रेष्ठ भानुदास महाराज हा उपदेश करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. चार योगा माझी पावन, चार योगा माझी पावन, चार युगा माझी पावन, चार युगा माझी पावन, चार युगा माझी पावन, चार युगा माझी पावन. सोपे भजन. भानुदास महाराज आपल्याला सांगतात. भानुदास महाराज संतश्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे पणजोबा. आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये जी काही महत्त्वाची भजनं प्राप्त झालेली आहेत त्यामध्ये भानुदास एकनाथ हे अत्यंत महत्त्वाचं भजन वारकऱ्यांमध्ये. लाखो वारकरी भानुदास एकनाथ करत पैठणमध्ये येत असतात. शेकडो दिंड्या भानुदास एकनाथ भजन करत येत असतात. यातले एकनाथ महाराज आम्हाला माहिती आहेत, भानुदास महाराज माहिती नाहीत. हे भानुदास महाराज कोण आहेत? तर हे भानुदास महाराज म्हणजे संतश्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे पणजोबा आहेत. भानुदास महाराजांच्या कुलामुळे एकनाथ महाराजांचं नाव लोकांसमोर आलं
असं देखील आपल्याला म्हणता येऊ शकतं. प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी, परब्रह्म भानुदासाचे वंशी, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी, स्वयंवन माळी अवतरले, नाथ महाराजांचं वर्णन करत असताना सांगतायत प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी, स्वये वनमाळी अवतरले. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर ओवाळू आरती, स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता. बरोबर आहे सांगतायत. म्हणजे भानुदास महाराजांच्या कुळामध्ये एकनाथ महाराजांचा अवतार झाला हा इतिहास सर्वश्रुत आहेच आहे. पण भानुदास महाराजांचं एवढं काय नावलौकिक आहे की त्यांच्या कुळात नाथ महाराजांचा अवतार झाला असं म्हणण्यात आलं. तर अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे आज पंढरपुरामध्ये पांडुरंग जो उभा आहे त्याला जे कारण आहे ते म्हणजे भानुदास महाराज आहे. काही माणसं म्हणतील हे कसं शक्य आहे, आम्ही तर असं ऐकलंय पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीत होऊन झाला येता, पुंडलिकाच्यासाठी तो परमात्मा आलेला आहे. आणि भानुदास महाराजांचा संबंध काय, इतिहास आहे. मी कथा सांगून आपली वेळ घेणार नाही, आपल्याला थोडक्यामध्ये आपलं राहिलेल्या वेळेमध्ये आपलं चिंतन पूर्ण करायचं आहे. परंतु भानुदास महाराजांच्या कालखंडामध्ये विजयनगर साम्राज्याचा राजा पांडुरंगाला पंढरपुरातून त्याच्या अनागोंदी शहरामध्ये म्हणजे हल्लीच्या हंपी शहरामध्ये म्हणजे आपल्या 50 रुपयाच्या नोटेवरती जे दगडी रथाचं चित्र आहे तो दगडी रथ ज्या मंदिरामध्ये आहे त्या विठ्ठल टेम्पलमध्ये घेऊन गेला. वारकरी जमले आषाढी एकादशीला, पांडुरंग परमात्मा जागेवरती नाही. हा इतिहास आहे, लक्षात घ्या. हा इतिहास आहे, लिखित स्वरूपातला इतिहास आहे. तुकोबारायांनी याच्यावरती 69 चरणांचा अभंग लिहिला या प्रसंगावरती. तो वारकऱ्यांमध्ये अनुपलब्ध आहे आणि आम्हाला त्याच्या हस्तलिखित सुद्धा सापडलेलं आहे. त्या संबंधानं सुंदर असं अभंग तुकोबारायांनी लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये झालं असं, तिथे गेल्याच्या नंतर आषाढी वारीला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी हजारो लाखो वारकरी पंढरपुरामध्ये जमा झाले. ज्याच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत तो देव त्या ठिकाणी नाही. कुठे गेला तर तो हंपीला गेला, अनागोंदीला नेला आहे. विजयनगर साम्राज्यामध्ये कृष्णदेव राजानं तो नेलेला आहे. कोण आणणार, राजाला हुलकावणी देऊन, राजाला आव्हान देऊन त्या पांडुरंगाला कोण आणणार. भानुदास महाराज समोर आले आणि सांगितलं मी आणतो. तिथे गेले, मोठी कथा आहे पण मी अगदी थोडक्यात आपल्याला सांगतो. तिथे गेल्याच्या नंतर 7 दरवाजांमध्ये तो पांडुरंग परमात्मा उभा, कडेकोट बंदोबस्तामध्ये. भानुदास महाराज आले, दरवाजाला हात लावला, कुलप गळाली, सैनिक झोपले. पांडुरंगाच्या समोर भानुदास महाराज आले आणि आल्याच्या नंतर बघितलं, देवा आता कोठवरी, आता कोठवरी, आता
आमच्या शरीरातून हा प्राण निघून जायची वेळ आली आणि अजून आमचा अंत पाहतोय. परमात्म्यानं सांगितलं भानुदास महाराजांना, काळजी करू नका, यथा योग्य वेळी योग्य गोष्टी होतील. स्वतःच्या गळ्यातला तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला आणि बरोबरीने नवरत्नांचाही हार घातला. भानुदास महाराजांना काही कल्पना नाही, निघून गेले. दार बंद झाली, सैनिक उभे राहिली. राजा जेव्हा आरतीला आला तेव्हा पांडुरंगाच्या गळ्यामध्ये नवरत्नांचा हार दिसला नाही. फरमान सोडलं, जो कोणी चोर असेल त्याला परस्पर सुळावर चढवा, त्याचं तोंड बघण्याची इच्छा नाही. सैनिक सर्वत्र पसरले. पहाट झाली आणि संध्या करत असताना भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये तो हार चमकलेला दिसला. हाच चोर आहे असं समजून त्या ठिकाणी भानुदास महाराजांना सुळावरती चढवून घेण्यासाठी आले. शेवटची इच्छा विचारली, म्हणले आम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. सैनिकांनी सांगितलं, अरे पहिल्यांदा देवाचं दर्शन घेतलंस तर नवरत्नांचा हार चोरलास बाळा, दुसऱ्यांदा घेशील तर पांडुरंगाला चोरशील. भानुदास महाराज कदाचित मनात म्हणले असावे, तेच करण्यासाठी आलोय, नाही मिळणार दर्शन. ठीक आहे, सुळावरती चढवण्याचा बिकट प्रसंग आला. भानुदास महाराज काय स्वतःसाठी गेले होते का? सर्व भक्तांना पांडुरंगाचं पुन्हा दर्शन प्राप्त व्हावं या व्यापक विचारापोटी भानुदास महाराज त्या ठिकाणी गेले होते. भक्त आणि देवाचा ताटातूट होण्याचा किती मोठा प्रसंग आहे. अरे बाबा, तुलाच तुझ्या भक्तांच्या जवळ घेऊन जाण्यासाठी आलो आहे आणि माझी ही अवस्था केली. एखादा भक्त असला असता तर म्हटलं असता, देवा तुझी भक्ती केली आणि चूक केली. परंतु ते भानुदास महाराज होते. जरी हे आकाशावर पड पाहे, जरी हे आकाशावर पड पाहे, घोळ भंगा जाय, भंगा वडवांगड त्रिभुवन खाय, वडवांगड त्रिभुवन खाय, मी तुझी वाट पाहेगा विठोबा, नगरी आणि कांता पाहिला, नगरी आणि कांता पाहिला, मी तुझी वाट पाहेगा, नगरी आणि कांता पाहिला, नगरी आणि कांता ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवादळ त्रिभुवन खाये, परमी तुझीच वास पाहेगा विठोबा. न करी अनेकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. सप्तही सागरे समरस होती जय, हे विरुनी जाय क्षिती, पंचमहाभूते प्रळय पावती, तरी मी तुझाची सांगाती गा विठोबा. भल तैसे वर पडो भारी, परिणाम न संडो नटळो निर्धारी, जेवी पतिव्रता प्राणेश्वरी विनवी. भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा. पांडुरंग परमात्मा प्रकट झाले. माझ्या भक्ताचा छळ तुझ्याकडे झाला, क्षणभर मी तुझ्याकडे थांबणार नाही असं राजाला सांगितलं आणि अंगुष्ठा एवढे परमात्मा झाले. भानुदास महाराजांच्या संबळीमध्ये बसले आणि पंढरपुरामध्ये जेव्हा भानुदास महाराज आले, आषाढी एकादशीला गेलेले भानुदास महाराज येण्यासाठी कार्तिकी एकादशी उजाडली आणि कार्तिकी एकादशीला देव आले बघून सर्वजण हर्षोल्लासित झाले आणि परमात्म्यानं त्याचं मूळ रूप धारण केलं आणि गावाच्या वेशीपासून नगर प्रदक्षिणा झाली आणि भानुदास महाराजांच्या हस्ते पांडुरंगाची पुनर्स्थापना आज ज्या स्थानावरती परमात्मा आहे त्या स्थानावरती झाली. एवढं मोठं कार्य भानुदास महाराजांचं आहे. आणि आपल्या भानुदास महाराजांनी जर पांडुरंगाला आणलं नसतं तर काही गोष्टी घडल्या असत्या. आपल्याला पंढरीची वारी घडली नसती. दुसरी गोष्ट अशी घडली असती की ज्ञानोबाराय असतील, नामदेवराय दिसे संत आहेत, त्यांनी जे पंढरपूरचं वर्णन केलेलं आहे
त्या अभंगाला आपल्याला बाजूला ठेवावं लागलं असतं. आणि तिसरी गोष्ट अशी घडली असती की नाथ महाराज असतील, तुकोबाराय असतील, निळोबाराय आदी संत जे आहेत त्यांना पंढरीचं वर्णन लिहिता आलं नसतं. परंतु भानुदास महाराजांच्या कृपेनं पांडुरंग परमात्मा तिथे विराजमान आहे. भानुदास महाराजांची समाधी जर आपण बघितली, सोळखांबी मंडपातून गरुड पार जो आहे, त्या गरुड पाराच्या तिथून आपण आतमध्ये जाताना उजव्या हाताला षटकोनी जो चौथरा आहे, चांदीच्या पादुका, ती संतश्रेष्ठ भानुदास महाराजांची समाधी. आम्ही परंपरेनं त्या ठिकाणी उत्सव, पूजा अर्चा सगळ्या गोष्टी परंपरेनं त्यांचा समाधी सोहळा करत आलेलो आहोत. आणि पांडुरंगानं सांगितलं की मी तुझ्या कुळामध्ये अवतार घेईल, म्हणून भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, अशा भानुदास महाराजांचा हा अभंग आहे. आणि अभंगामध्ये आपल्या कलियुगामधल्या चारही युगांपैकी जर आपण बघितलं तर आपल्या चारही युगांपैकी कलियुग जे आहे, त्या कलियुगाचं वर्णन किंवा महती सांगत असताना आपल्याला भानुदास महाराजांनी सांगितलं, चार युगा माझी पावन, कली माझी सोपे भजन. नाम जे आहे ते चारही युगामध्ये आहे. लक्षात घ्या, कलियुगी उद्धार हरीच्या नामे असं सांगितलं, याचा अर्थ कलियुगामध्येच फक्त नामस्मरण होत होतं असं नाही. कारण असा इतिहास किंवा अशी अनेक उदाहरणं आहेत. जेव्हा नारदांना असा अभिमान झाला की देवाचं नाव फक्त मीच घेतो, तेव्हा भगवंतांनी जी लीला केली ती नामाचीच आहे. अर्जुन झोपला होता, तिथे गेले नारद आणि तिथे कृष्ण 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 ऐकू लागलं. त्यांनी विचार केला, अर्जुन झोपला, इथं दुसरं तर कोणी दिसत नाही आहे, मग कृष्ण कृष्ण आवाज येतो कुठून, हे नामस्मरण करतंय कोण? जवळ गेल्याच्या नंतर नारदांच्या लक्षात आलं की अर्जुन झोपलेला जरी असला तरी त्याचा रोम रोम कृष्ण कृष्ण करतो आहे. आणि त्यामुळे नारदांपेक्षाही अर्जुनाची नामभक्ती श्रेष्ठ होती हे त्या ठिकाणी भगवंतानं सिद्ध केलं. आणि त्याचबरोबरीनं नारदाला जो अहंकार अभिमान झाला होता तो गर्भगलित करून टाकला परमात्म्यानं. याच्यातून मला सांगायचं आहे काय, परमात्म्याचं नामस्मरण द्वापरयुगामध्ये सुद्धा होतं, परमात्म्याचं नामस्मरण त्रेतायुगामध्ये सुद्धा होतं. आपण पाहतो अहिल्या जी आहे ते राम राम करायची, जे आपण शबरी म्हणतो ती शबरी सुद्धा परमात्म्याचं नामस्मरण करायची, हनुमंतराय सुद्धा नामस्मरण करायचे देवाचं. म्हणजे नामस्मरण हे फक्त कलियुगामध्ये आहे असं नाही, तर प्रत्येक युगामध्ये नामस्मरण आहे. चारही युगामध्ये जर पावन कुठल्या पद्धतीची क्रिया असेल, भक्तीचा प्रकार असेल तर तो नामस्मरणाचा आहे. परंतु कलियुगामध्ये इतर युगांच्या मानानं हे जे नाम घेणं आहे हे सोपं झालेलं आहे. आणि भानुदास महाराज तेच सांगतात, चार युगा माझी पावन, कली माझी सोपे भजन. आता कली माझी सोपे भजन याचा जर आपण विचार केला तर इतर साधनांच्या तुलनेमध्ये कलीमध्ये भजन हे सोपं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे नामस्मरण हे कायम सोपं नव्हतं, लक्षात घ्या. कलियुगामध्ये इतर साधनेच्या मानानं ते सोपं आहे असं म्हणता येतं. आपण पाहिलं कृतयुगामध्ये ध्यानधारणा करायची, आता ती शक्य नाही, तेवढा काळ आपण देऊ शकत नाही. यज्ञयाग तशा पद्धतीचे आपण करू शकत नाही, देवाची पूजा तशा पद्धतीनं आपल्याकडनं घडत नाही. परंतु नामस्मरण जे आहे ते कलियुगामध्ये सोपं आहे. सोपं आहे म्हणजे काय असं सांगितलं आहे बरं का. भक्तिशास्त्र आपल्याला असं सांगतं की सहज परमात्म्याचं नाम घेतलं तरीच काय, तर अवहेलनेनं जरी आपण परमात्म्याचं नाम घेतलं तरी तेवढीच कृपा आपल्यावरती परमात्म्याची होती. लोक म्हणतात बसा तुम्ही आता हरिहरी करत, है ना. जे देवदेव करणारी मंडळी असतात त्यांना बाकीचे लोक काय म्हणतात, तुम्ही आपलं नुसतं हरिहरी करा, इकडं काय चाललंय तुम्हाला त्याचा पत्ता नाही. असं अवहेलनेनं जरी हरिहरी म्हटलं तरी परमात्म्याची त्याच्यावरती कृपा होते. अशा पद्धतीचं आपली भक्तिशास्त्र सांगतं. बघा आपण काय म्हणतो, एखादी गोष्ट वाया गेली, आपल्याला एखादी गोष्ट अर्पण करायची असली, आपण काय म्हणतो, ब्राह्मण सांगतो तत्सत कृष्णार्पणमस्तू, ते पाणी सोडून द्या वगैरे असं सांगतो. म्हणजे काय, कृष्णार्पण झालं असं आपण म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट अर्पण करायची असेल तर ते कृष्णार्पण असं आपण म्हणतो. त्याचं कारण काय, परमात्म्यानं स्वतः सांगितलेलं आहे, सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. परमात्म्यानं असं सांगितलेलं आहे, सगळे जे कर्म आहेत ते तू मला अर्पण करून टाक. कुठलेही कर्म तुझ्याकडे ठेवू नको. सगळे कर्म जर तू माझ्या ठिकाणी अर्पण करशील तर योगक्षेमं वहाम्यहम, तुझा योगक्षेम चालवणं हे माझ्या हातामध्ये आहे. म्हणून सगळे कर्म आपण भगवंताच्या चरणी अर्पण करत असतो. अगदी भक्तिशास्त्र आपल्याला हेही सांगतं, जेव्हा
चुलीवरचं गॅसवरचं दूध उतू जातं तेव्हा काही महिला भगिनी म्हणतात बापरे जाऊ द्या तर कृष्णार्पण झालं म्हणतात. कृष्णार्पण झालं म्हणतात म्हणजे काय स्वतःची चूक झाकण्यासाठी कृष्णार्पण बरं का. तरी सुद्धा भक्तिशास्त्र आपल्याला असं सांगतं असं जरी कृष्णार्पण म्हटलं तरी ते खरं कृष्णार्पण होतं. विठ्ठल नामाचं महात्म्य एवढं का आहे कारण नाम सोपे बरं का. ते हे नाम सोपे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गत जपे आदी. परमात्म्याचं नाम हे सोपं आहे. नाम सुलभ आहे. आपल्या मुखातून ते येणं अपेक्षित आहे. जर आपल्या मुखातून ते येत नसेल नामाविणमुख सर्पाचे ते बिळ जिव्हान हे काळ सर्पा. हे आपल्या मुखातून जर का परमात्म्याचं नामस्मरण येत नसेल नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात आपलं मुख म्हणजे सापाच्या राहण्याचं बिळ आहे आणि त्याच्यामधली जिव्हा जर का परमात्म्याचं नाम घेत नसेल तर जिव्हा नव्हे काळ सर्प आहे तो काळ सर्प आहे. जे जे नामी रत झाले जे जे नामी रत झाले जे जे नामी रत झाले नाम घेता भगवंताचे नाम घेता भगवंताचे नाम घेता भगवंताचे नाम घेता भगवंताचे घेतल्याच्या नंतर पाप जळतात. जळतील पापे जन्मांतरीची. अनेक अशी प्रमाण आपल्याला देता येतील. त्याच्यामध्ये परमात्म्याचं नाम हे सर्वश्रेष्ठ सांगण्यात आलेलं आहे. कलियुगामध्ये आपल्याला संत महात्म्याने देवाचं नाम घ्यायला सांगितलेलं आहे. म्हणून भानुदास महाराज आपल्याला सांगतात चार युगा माझी पावन कली माझी सोपे भजन मना दृढ करुणी साचा विठ्ठल विठ्ठल म्हणे वाचा. म्हणून स्वतःच्या मनाला भानुदास महाराज उपदेश करतात आणि सांगतात हे मना तू आता दृढ निश्चय कर आणि परमात्म्याचं अर्थात भगवान विठ्ठलाचं नाम घे. या ठिकाणी भगवान विठ्ठलाच्या नामाच्या संबंधानं संत महात्म्यांच्या ठिकाणी एकता आपल्याला बघायला सापडते. इतर कोणतंही नाम असलं तरी भगवंत संत महात्म्यांचं प्रेम जे आहे ते विठ्ठल नामाप्रती असतं आणि मनाला स्वतःच्या उपदेश करतात. मना दृढ करुणीसाच्या विठ्ठल विठ्ठल म्हणे वाचा. दुसरी कुठलीही क्रिया आणि संकल्प करण्याची गरज नाही. संकल्प विकल्प नव्हे भिन्न. इतर कोणताही संकल्प करण्याची गरज नाही. मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प धरण्याची गरज नाही. असं जर तुम्ही केलं तेणे पावे हरिचरण त्यानं तुम्हाला हरीचे चरण प्राप्त होणार आहेत. आणि भानुदास महाराज सांगतात नामे जीवीचा जिव्हाळा. अशा पद्धतीनं त्या नामाच्या ठिकाणी जर का आपण जिव्हाळा निर्माण केला अर्थात प्रेम दाखवलं तर भानुदासाच्या जीवन जगण्याची कळा अर्थात अशाच पद्धतीचं जीवन जगणं हे भानुदास महाराजांना आवडणार आहे. विठोबा जय विठोबा आजच्या भक्तोले संतोष सुभाष चव्हाण के आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते पुढे या. चला चला पंक्तीवाले चला लवकर. नवनाथ जगन ठोक छबू एकनाथ ठोक संतोष सुभाष चव्हाण के सगळ्यांनी पुढे यायचे. चला महाप्रसादाचे अन्नदाते दुपारचे अन्नदाते विठोबा रखो भजन 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 करा माय बाप सर्वजण. विठोबा रखो टाळी वाजवा. विठोबा रखो माय विठोबा रखो माई विठोबा रखो माई विठोबा रखो माई. जय जय विठोबा रखो माई.
विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार हरे हरे दत्त महाराज दत्त महाराज भानुदास चला 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 ठेंगा तर दाखव मला हे हार बघितल्यानंतर कधी कधी एवढे असं वाटतं माझ्या जागी एखादा लुकडा सुकडा कीर्तनकार असतात म्हणून कीर्तनकार होणं सोपं नाही खूप गोष्टी सहन कराव्या लागतात अर्थात आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेनं हा कार्यक्रम करत आहात त्यामुळे जे जे काही सर्वजण जे ज्या काही पद्धतीची सेवा देत असतात त्यांना काही ना काहीतरी अशा पद्धतीचा मान देणं हे एक शिष्ट परंपरा चालत आलेली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी असतात असो आपली वेळ खरं तर संपलेली आहे भानुदास महाराजांचा अभंग सेवेकरता आपण निवडलेला होता आणि याच्यामध्ये भानुदास महाराजांनी आपल्याला नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे नामामध्ये शक्ती किती आहे खरं तर हा नामपरच अभंग आहे सगळ्या युगांचा विचार करता कलियुगामध्ये नाम हे सोपं आहे असं जेव्हा भानुदास महाराज सांगतात स्वतःच्या मनाला जेव्हा ते नाम घेण्यासाठी सांगतात दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा संकल्प विकल्प नको अशी स्वतःच्या मनाशी खूण गाठ बांधतात आणि स्वतःच्या जीवनाची पद्धतीच नाम करून घेतात तेव्हाच भानुदास महाराजांसारखे महात्मे हे संत होतात विठ्ठल आणि म्हणून आपणही आपल्या जीवाला सांगितलं पाहिजे कलियुगामध्ये परमात्म्याचं नामस्मरण करावं परमात्म्याचं नामस्मरण कधी करावं हरिबोला देता हरिबोला घेता हसता खेळता हरिबोला गाता हरिबोला खाता सर्व कार्य करिता हरिबोला एकांती हरिबोला लोकांती देहत्याग अंती हरिबोला भांडता हरिबोला कांडता उठता बैसता हरिबोला जनी हरिबोला विजनी एका जनार्दनी हरिबोला काहीही कर्म करत असताना हरिबोला नेहमी मी सांगत असतो की आपल्याकडनं घडणारी सहजतेनं घडणारी क्रिया देखील ते क्रिया घडत असताना आपल्या मुखातून हरी हरी आलं पाहिजे काही माणसांना शिंक येते अच्छी म्हणतात फक्त बरं का कोण अच्छी ते सांगत नाही पण अच्छी असं म्हणतात बरं का झालं त्याच्यापेक्षा असं सांगण्यात आलं सुरुवातीला काय सांगितलंय की आधी स्वतःच्या मनाचीच तयारी करा की आपल्याला ढेकर आला आपल्याला शिंक आली आपल्याला उचकी आली आपल्याला जांभई आली की आपल्याला हरी हरी म्हणायचं आहे असं आपल्या मनाशीच जर आपण ठरवलं तर पुढे अशी अवस्था होऊन जाते माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे अशी अवस्था संत महात्म्यांसारखी व्हावी याच्यासाठी आपण परमात्म्याचं नाम सतत घेतलं पाहिजे त्या नामाचं महात्म्य काय आहे तर असं सांगण्यात आलेलं आहे नामनोस्ति यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे न तावत कर्तुम शक्नोती पातकम पातकी जनाहा पापी आपल्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे म्हणून असं जे परमात्म्याचं नाम आहे ते
आहे. संत महात्म्यांनी ते नाम घेतलं आणि त्यांना जी अवस्था प्राप्त झाली तशी अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर आपणही परमात्म्याचं नामस्मरण हे अंतःकरणपूर्वक घ्यावं अशी प्रार्थना आपल्या सर्वांच्या चरणी करतो. आणि आपल्या खडांगळी गावामध्ये 150वे वर्ष या उत्सवाचं आपण साजरं करत आहोत. अतिशय सूत्रबद्ध रीतीनं आणि अतिशय आनंदी वातावरणामध्ये, अतिशय पवित्र आणि शुभ्र अशा वातावरणामध्ये आपण हा कार्यक्रम साजरा करत आहात. असो, झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एक वार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास बोला बोला भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास निवृत्तीनाथ महाराजांच्या जयंतीचं सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्याच पद्धतीनं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं समाधीचं चतुश्शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे 425 वर्ष येणाऱ्या एकनाथ षष्ठीला एकनाथ महाराजांच्या समाधीला पूर्ण होत आहेत. आणि त्याचबरोबरीनं आपल्या वारकरी संप्रदायामधलं प्रस्थानत्रयीपैकी एक असणारा महत्त्वाचा ग्रंथ कौस्तुभश्री एकनाथी भागवताचं हे चतुश्शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. म्हणजे आपलं शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि नाथ महाराजांच्या भागवताचं चतुश्शतकोत्तर सुवर्ण महोत्सव हे एक येतं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा 500 वर्ष भागवताला पूर्ण होतील तेव्हा आपल्या सप्ताहाला 200 वर्ष पूर्ण होतील. ही सुद्धा आठवण त्या काळामध्ये निघेल. आणि त्यामुळे आपण अव्याहतपणे ही सेवा करत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. असो झालेली सेवा या ठिकाणी मी समाप्त करतो. आयोजकांना मी धन्यवाद देतो की सुंदर पद्धतीचा कार्यक्रम असा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. त्यामुळे झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी आपण अशाच पद्धतीचा उत्सव हा पुढेही चालू ठेवाल यात शंका नाही. अशाच पद्धतीचा आनंद उत्तरोत्तर वाढत जावा आणि ह्या परिसरातला एक चांगला हा कार्यक्रम असेलच, पण आणखी त्याची व्याप्ती वाढत जाईल याच्यासाठी सर्वांनी एकत्रित यावं. कारण एकत्रित यावं याच्यासाठी सप्ताह आहे ही जाण आपण ठेवली म्हणून 150 वर्षांपासून हा उत्सव चालू आहे. असो, मी या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो आणि आपण थांबूयात. विठ्ठल जय 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 हरे हरे शरण शरण एकनाथा पावे माथा पाहू गुण दोष कालो दास पाया आता मज उपेक्षिता नाही सत्ता पुरी दोष कालो दास
रे